श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे। या कथेतून तुम्हाला समजेल की स्वामींची सेवा नेमकी करावी तर कशी करावी। असाच एक स्वामींचा भक्त होता। तो स्वामींची नित्य नेमाने पूजा करायचा। स्वामींना फुलं व्हायचा, दुर्वा फुलं सगळं अर्घ्य सगळं स्वामींच्या सेवेत असायचं त्याच्या, आणि नित्य नेमाने स्वामींची पूजा करायचा। कोणतीही स्वामीच्या सेवेत चूक होऊ देत नव्हता। मठात जायचा, मठात तासन तास स्वामींची सेवा करायचा आणि घरी यायचा। अशी त्याची नित्य नेमाने पूजा चालू असायची। आणि फार काळानंतर त्याची आई आजारी पडली। आई इतकी आजारी पडली की काही खात नव्हती, पित नव्हती आणि एका जागीच बसून राहिली। मग अशी आजारी पडल्यावर तो घाबरला आणि मोरे दादांकडे गेला। ही गोष्ट आहे परमपूज्य गुरुमाऊलींच्या वडिलांची, श्री मोरे दादा यांच्याकडे तो गेला। त्या टायमिंगमध्ये हा भक्त होता। गेल्यावर त्यांनी मोरेदादांना हा सगळा वृत्तांत सांगितला की माझी आई खूप आजारी पडली आहे, काय करू मी, मला समजत नाहीये। आणि असं म्हणून खूप रडू लागला, मोठमोठाने आक्रोश करू लागला, इतका रडायला लागला की बस। मग हे त्याचं रडणं पाहून मोरेदादांनी त्याला सांगितलं, तुझं आयुष्य 80-85 वर्षाचं आहे बघा, आता त्याचं आयुष्य 80-85 वर्षाचं आहे। तू स्वामींपुढे मुजरा घाल आणि मुजरा घालून स्वामींना म्हण की माझे 10-12 वर्ष, माझ्या या 80-85 आयुष्यातले 10 ते 12 वर्ष मी माझ्या आईला हे तुम्ही द्या, असं म्हणून तू मुजरा घाल। म्हणजे तुझे 10-12 वर्ष तुझ्या आईला जाईल आणि तुझी आई वाचन, असं त्यांनी त्या भक्ताला सांगितलं। पण तो जागचा काही हल्ला नाही। 10 मिनिटे तिथंच शांत बसला, विचार करू लागला। मोरेदादा म्हणले, तू आधी स्वामींना मुजरा घालून हे म्हण। मोरेदादांनी हे ओळखलं होतं, पण तो तिथून काही महाराजांना मुजरा घातला नाही आणि त्याने महाराजांना हे काहीच म्हणलं नाही। म्हणजे त्याच्या आयुष्यातले 10-12 वर्षही त्याला आईला देणं झालं नाही। असं तो तिथंच बसून पुन्हा थोड्या वेळाने निघून आला। म्हणजे स्वामींची सेवा फक्त आरती, पूजा, पाठ, सेवा, ही सेवेचा काहीही उपयोग नाही। माणसातला माणूसपणच तुम्ही जाणला नाही, आई वडिलांची, घरच्यांची सेवाच तुम्ही करू शकला नाहीत। स्वामींची सेवा म्हणजेच फक्त पूजा पाठ करणे नव्हे, तर एखाद्या गरीबास सहाय्य करणे, मदतगारास मदत करणे, एकमेकास सहाय्य करून पुढे येणे, ही सुद्धा स्वामींची सेवा आहे। आई वडिलांची सेवा ही सुद्धा स्वामींची सेवा आहे। पूजा पाठ करणे हेही महत्त्वाचे आहे, पण त्याच्यासोबत आपण माणसातला माणूस पण जाणला पाहिजे, माणसाला मदत केली पाहिजे, हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे। स्वामी फक्त म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासमोर पूजा करा, मला फुले वाहिलीत तर मी तुम्हाला हे देईन, तुम्ही माझी पूजा केलीत, आरती केलीत तर मी तुम्हाला असं करेन। स्वामींची सेवा निरपेक्ष म्हणजे अपेक्षा न ठेवता निस्वार्थ मनाने करा, काहीही न मागता स्वामींची सेवा करा आणि माणसातला माणूस पण ओळखा, दुसऱ्यांची सेवा